आयोजित मानकेवली प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारी ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस. प्रथम पारितोषिक आकर्षित चषक आम्हाला आमचे ईशान गोरक्षनाथ गडगे यांच्याकडून आम्हाला हे प्राप्त झालं आहे. त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. द्वितीय पारितोषिक आकर्षक चषक सुद्धा ईशान गोरक्षनाथ गडगे यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालं आहे. त्यांचे खूप खूप आभार. तसेच तृतीय पारितोषिक आकर्षक चषक ग्रामस्थ मंडळ मानकिवली आणि चतुर्थ पारितोषिक सुद्धा आकर्षक चषक ग्रामस्थ मंडळ मानकिवली यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. तसेच मालिकावीर सायकल कुमार रोहित मराठे व कुमार सनत मराठे यांच्याकडून आम्हाला हे प्राप्त झालं आहे. तसेच 6 महिने जिमची मेंबरशिप संजय कोंडिलकर साहेब यांकडून आम्हाला मिळाली आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. सामना सुरू होतोय. आपण सामन्याला सुरुवात करतोय. त्यानंतर आपण पुढील पुरस्कारकर्त्यांचे नाव आपण वाचणार आहोत. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू स्ट्राइक एंड वरती प्रथमेश. पहिला चेंडू वेगाने फेकलाय. गोलंदाज देवेंद्र. संगनायक विरुद्ध संगनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देवेंद्र हे संगनायक आहेत धुमाळ स्टार संघाचे. तर धुमाळ स्टार संघाचे को ओनर श्रीधर धुमाळ साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचा सुद्धा हार्दिक आभार. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव इथे कंप्लीट केली जाते. पहिला चेंडू निर्धाव फेकला तर गोलंदाज देवेंद्रनं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव येते फलंदाज प्रथमेशच्या बॅटमॅननं. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिले 2 चेंडू फेकून झालेत. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला होता गोलंदाजानं. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला फटका. तिकडे डीप मिड विकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. उदय मराठे चांगले क्षेत्ररक्षण. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा दापलक्यावरती पाहायला मिळत आहेत 2 धावा. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज देवेंद्रकडनं. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक योगेश आले होते चेंडू खाली. झेल इथे ड्रॉप होतोय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. फेकी सुद्धा खराब झाली होती पण गोलंदाजानं चांगल्या रीतीनं गॅदर केले चेंडू. 2 धावा येत आहेत त्या चेंडूवरती. 2 धावांच्या मदतीनं धावा दापलक्यावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा दापलक्यावरती 4. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळतोय संगनायक देवेंद्र. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षकानं झेल स्वीकारलाय. पहिला धक्का बसलाय तो म्हणजेच ग्रीवान हिरा 11 संघाला पहिला झटका लागलाय. संगनायक बाद होत आहेत. प्रथमेशच्या स्वरूपात पहिला झटका लागलाय. डीजे चेंडूंचा खेळ समाप्त. धावा दापलक्यावरती 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज नुपूर बैकर येत आहेत. नुपूरसाठी हा चेंडू सरळ पायावरती. यॉर्क लेनचा चेंडू
पायावरती आदळला. पंचांकडे दाद मागितली पण पंच सांगतायत हा चेंडू लेगशीट सोडून जाणार आहे. पहिलं षटक समाप्त झालंय अप्रतिमरित्या. पहिलं षटक हाताळलंय गोलंदाज देवेंद्र. स्वतः संघनायकानं 4 धावा फक्त खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. हे गडी बाद केलाय. पाहायचं दुसरं षटक कोणता गोलंदाज येईल दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. स्पर्धा पाहायला गेलं तर आपण दोन्ही एंड स्पर्धा कव्हर केली जाते. दोन्ही एंड खेळवली जाते. चांगली स्पर्धा मानकिवली प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ मानकिवली आयोजित मानकिवली प्रीमियर लीग पर्व तिसरं. आजचा अंतिम दिवस. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नीरज भोईर सज्ज झालेत. स्ट्रायक वरती आपण पाहणार आहोत फलंदाज रोहित मराडे यांना आपल्याला आपण स्ट्रायक वरती पाहायला मिळतील. एक चेंडू फेस केला रोहितनं. एक धाव कुठली. गोलंदाज नीरज भोईर येत आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू पुल्लोर लेनचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत लोंगॉनवरनं. स्वतः संघनायक चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेके. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 5 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतो. गॅपमध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक संघनायक. स्वतः चेंडूवरती येतील. चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी. दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावींच्या मदतीनं धावा धापलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते धुमाल स्टार संघाकडनं. धावा धापलकावरती पाहायला मिळतात 7 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा टप्पा पडलाय. चेंडू गिरकी घेत जातोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लागोपाठ 2 चेंडू निर्धाव केलाय फलंदाज नुपूर बाईकर. धावा धापलकावरती पाहायला मिळतात 7 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला दुसऱ्या षटकातील. चांगली गोलंदाजी. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय फलंदाज नुपूर बाईकरच्या बॅटमधनं. आजच्या दिवसातील पहिला षटकार. षटकार येतोय नुपूरच्या बॅटमधनं. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 13 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. शरीरयष्टीवरती आदळतोय चेंडू. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बाईटच्या सहाय्यानं ही एक धाव कंप्लीट केली जाते. षटक समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 7.00च्या सरासरीनं 14 धावा. या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज नीरज भोईरनं. गडी बाद करता आला नाही. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धावपलकावरती 14 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायचं तिसरं षटक. पुन्हा एकदा स्वतः संघनायक येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये देवेंद्र. तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघनायक वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक हाताळत आहेत.
स्ट्रायकिंगवरती फलंदाज नुपूर, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. नुपूरसाठी चेंडू खोलवर टप्प्याचा शरीरयष्टीवरती आदळतोय. लेग बाईकच्या सहाय्याने एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा दापलकावरती 15 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी करतायत गोलंदाज संघनायक देवेंद्र मिनमिने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केला होता. या षटकामध्ये लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव खर्च केली पहिल्या चेंडूवरती. आता मात्र स्ट्राईक इनवरती पाहायला मिळेल फलंदाज रोहित मराडे. रोहितसाठी हा चेंडू हलवार पद्धतीने फेकला होता, पुढे सरसावला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. थोडीशी मिसफिल्ड प्रथमेश कडनं 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावींच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती 17 धावा. अद्यापही लक्की सारखा फलंदाज यायचं बाकी आहे. संघाचा हार्ड हिटर बॅट्समन, एक चांगला फलंदाज. इथे मात्र चांगला फटका नुपूर रोहितच्या बॅटमधला चेंडू गेलाय सीमा पार, आलाय षटकार. षटकार येतोय फलंदाज रोहितच्या बॅटमधला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती 23 धावा. आक्रमण केलं जात आहे गोलंदाज देवेंद्रवर. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक शॉट कव्हरचे येत आहेत. चेंडूवरती 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली यष्टीरक्षकापासून. दोन धावींच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती पाहायला मिळते 25 धावा. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजानं. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते नो मॅच लँड मध्ये पडतोय. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार, घेतोय चौकार फलंदाज रोहित मराडेच्या बॅटमधनं. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील धावसंख्या धाबलकावरती चौकाराच्या सहाय्यानं 29 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे, अतिरिक्त उचली घेतोय. चेंडू जाईल सीमा पार, लागोपाठचा दुसरा चौकार रोहित मराडेच्या बॅटमधनं. डीजे झाली आहे, पुरस्कृत केली गेली आहे डी फिटनेस या जिम मध्ये. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी बायसिकल इथे मात्र
कुमार भावेश केशव म्हात्रे यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाली आहे. तसेच 3 महिने जिमची मेंबरशिप श्री संजयजी कोंडिलकर यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाली आहे. तसेच मॅन ऑफ द बॅट उत्कृष्ट फलंदाजासाठी श्री अशोकजी मिणमिणे यांच्याकडून, आणि तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा सायकल असेल आमचे कुमार भावेश केशव म्हात्रे यांच्याकडून. तसेच 3 महिने जिमची मेंबरशिप असेल श्री संजयजी कोंडिलकर साहेबांकडून, आणि तसेच श्री सूर्यकांत माळी यांच्याकडून शूज असतील गोलंदाजासाठी. सामन्याला होते सुरुवात. 4थं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. योगेश माळी. स्ट्रायकिंगवरती फलंदाज नुपूर बैकर. नुपूरसाठी हा चेंडू, चांगला फटका, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहेत का? क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवरती, चुकी होणार नाही. फलंदाज इथं बाद होत आहेत. चांगला फटका होता नुपूरचा, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज होते झेल घेण्यासाठी. झेल स्वीकारला जातोय. फलंदाज नुपूर बाद होतोय. तर नवीन फलंदाज नरेंद्र माळी येतात. गोलंदाज योगेश माळी आणि नरेंद्र माळी हे दोघं सख्खे बंधुराज आहेत. आता मात्र एकमेकांच्या विरोधात खेळायचं आहे. मानकिवली प्रीमियर लीग आहे, गावाची प्रीमियर लीग आहे. इथे मात्र जबरदस्त फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. येतोय षटकार. फलंदाज इथे मात्र चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. उचली घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. पहिल्या चेंडूवरती योगेशनं गडीबाद केला. त्यानंतर नवीन फलंदाज नरेंद्र आल्या षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय चेंडूला. जबरदस्त फटका. फलंदाज नरेंद्रच्या बॅटमधनं चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार. चौकार. पाहायला गेलं तर या आधीचा चेंडू सुद्धा याच पद्धतीचा होता. ते हेरलं आणि मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धाबांकावरती 43 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार बॅटमॅननं. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती 47 धावा. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. गोलंदाज योगेश माळी, स्ट्रायकिंगवरती फलंदाज नरेंद्र. फुल लेनचा चेंडू. 95 खून करतायत. बिमर घोषित केलाय. 55 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 9+2 अशा 3 धावा मिळत आहेत. 3 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती पाहायला मिळते. 50 धावा इथे कंप्लीट होत आहेत. ग्रीबानी ही राहिले वन संघाच्या. यावेळी स्प्रिटचा चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय गोलंदाजानं. वेगवान चेंडू हाताळलाय.
इथे लेग बाईटच्या सहाय्याने एक धाव इथे कंप्लीट केली जाते. षटक समाप्त होते 4-4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावा धापलकावरती 51 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात ग्रीव आणि हीरा 11 संघाच्या. बघा 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट केल्यात. तरी पण स्पीडअप करायचं आहे कारण आपल्याला आज 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. यापुढील सामना असेल साईशा 11 विरुद्ध एकवीरा 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. साईशा 11 विरुद्ध एकवीरा 11. संघनायक अमरीश मराडे साईशा 11 संघाचे आणि एकवीरा 11 संघाचे संघनायक प्रशांत भोईर आपण नाणेफेकीसाठी यायचे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय समाधान. स्ट्राईक एंडवरती फलंदाज स्ट्राईक असेल ज्यानं आल्या आल्या आक्रमण केलंय. वैयक्तिक तो खेळतोय 14 धावांवरती 17 धावांवरती खेळतोय. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू पाहायला गेलं तर लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू लेग स्पिन करतोय गोलंदाज. पहिला चेंडू निर्धावात आला. मी विनंती करतोय धुमाल स्टार संघाचे संघ मालक दिनेशजी धुमाल साहेबांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. दुसरा चेंडू 5व्या षटकातील. इथे मात्र चेंडू हवेत केला जातोय. दूरवर क्षेत्ररक्षक आहे थॉमस लँड मध्ये पडतोय चेंडू. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेकी येते हळवार पद्धतीने फेकी येते. तोपर्यंत 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धापलकावरती 54 धावा. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येला रोख लावली होती गोलंदाज स्वतः संघनायक देवेंद्रनं. त्यानंतर मात्र आक्रमण केलंय फलंदाजांनी. धावा धापलकावरती 54 धावा. 4 चेंडूंचा अद्यापही खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहित मराडे. इथे बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षकाने झेल स्वीकारलाय. फलंदाज इथे बाद होते रोहित मराडे. तिसरा झटका लागतोय ग्रीव आणि हीरा 11 संघाला रोहितच्या स्वरूपात. आता मात्र नवीन फलंदाज आक्रमक फलंदाज लकी येत आहेत ज्यानं कालच्या दिवसामध्ये नाबाद 47 धावांची खेळी केली होती. तोच लकी पाहायला मिळतोय. लक्कीसाठी हा चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळतोय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र बाद केला जातोय लकीला. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. जसा चेंडू फेकला तसा गोलंदाजाच्या तोंडातून अपसूक शब्दाला गेला.
गोलंदाजांना लागोपाठ 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यात. आता मात्र हॅट्रिक चंबरवरती असेल गोलंदाज. या षटकामध्ये चांगली कामगिरी. ज्ञानेश्वर येतात नवीन फलंदाज. फुल्लर लेनचा चेंडू होता. पंचांनी 9 ची खूण केली. भीमर चेंडू हाताळला गोलंदाजानं. 9+1 2 धावा इथे मात्र तर रिव्ह्यूची मागणी केली जाते. आपण गोलंदाजी करणाऱ्या संघाकडनं रिव्ह्यू घेतला जातोय. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल होतोय. 9 चेंडू आहे, एकच रिव्ह्यू असेल आणि आता मात्र संपलेला आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावा दाबलक्यावरती पाहायला मिळतात 56 धावा. स्ट्रायक एंडवरती नरेंद्र माळी ज्यानं चांगली फलंदाजी केली. इथे मात्र फ्रीटचा चेंडू चांगल्या रीतीने फेकलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत केली गोलंदाज समाधान नवलेनं. 5 धावा खर्च केल्यात. 3 गडी या षटकामध्ये बाद केलेत. 2 गडी बाद केलेत. शेवटचा चेंडू आहे. धावा दाबलकेवरती 56 धावा. धाव संख्येला पूर्णपणे रोख लावलाय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रथमेश इथे चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. शेवटच्या चेंडूवरती लागतोय तो म्हणजेच 5वा झटका. फलंदाजी करणारा गिरीवान हीरा 11 संघाला. धावा दाबलकावरती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 56 धावा दाबलकावरती कुठल्या त्या म्हणजेच गिरीवान हीरा 11 संघाला. नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. यापुढील सामना असेल साईश 11 विरुद्ध एकवीरा 11. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित असेल तर लगेचच आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. साईश 11 संघाचे संघनायक सुद्धा इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चला आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर विनंती करतोय श्रीधरजी धुमाळ साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. धुमाळ स्टार संघाचे कोनर श्रीधरजी धुमाळ साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. यापुढील सामना एकवीरा 11 विरुद्ध साईश 11. तर आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत हरिश्चंद्रजी धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते. यापुढे सामन्याचा नाणेफेकीचा कॉल साईश 11 विरुद्ध एकवीरा 11 या 2 संघांमध्ये यापुढील सामना. पहिल्या सत्रामध्ये 56 धावा कुठल्यात ग्रीवान हिरे 11 संघाला. धुमाळ स्टार संघाच्या विरोधात 57 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय धुमाळ स्टार संघासमोर. तर दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ एक एक सामना विजयी झालेले आहेत कालच्या दिवसामध्ये.
साईशा 11 संघानं यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. सत्तावन्न धावांचं लक्ष असेल. 57. दुसऱ्या सत्राला सुरुवात होती. पहिल्या सत्रामध्ये 56 धावा कुठल्यात ग्रीवान हीरा 11 संघानं. 57 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी पाहायला मिळते. आमचे मुख्य पंच जतीनजी भुयार आणि तसेच जितूजी पानसरे हे दोन ऑफिशियल पंच आम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय रोहित मराडे. स्ट्रायकिंग वरती समाधान, नो स्ट्रायकिंग वरती संघनायक देवेंद्र. देवेंद्र मिनमिने. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूचे सांगत होते. पहिला चेंडू निर्धाव खेळलाय. 57 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय संघ धुमाळ स्टार. दोन्ही संघ पाहायला गेला तर एक एक सामने जिंकत इथे मात्र जेलची संधी असेल. जेल निसटतोय. जेल निसटतोय. कंप्लीट केली जाते. पहिला चेंडू निर्धाव नंतर एक धाव इथे कंप्लीट केली जाते. खातं खोललं जाते धुमाळ स्टार संघाचं. 57 धावांचा पाठलाग करत असताना धुमाळ स्टार संघाचा जर विचार केला तर त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद होती, पण त्या ताकदीवरती वार केलाय पाहायला गेलं तर ग्रीवान हीरा 11 संघानं. इथे बॅटची कडा, जेलची संधी, संगणक इथे बाद होत आहेत. मोठा हादरा इथे मात्र बसतोय धुमाळ स्टार संघाला. तिसऱ्या चेंडूवरती संगणक बाद झालेत. डीजे देवेंद्र मिनमेने बाद झाले तर नवीन फलंदाज त्यांची जागा भरून काढण्यासाठी प्रथमेश येत आहेत. प्रथमेश गडगे. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. धाबा धाबलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक धाव एका गड्याच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे ते अपिश पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. फलंदाज प्रथमेश गडगेच्या बॅटमधनं.
डीजे पद्धतीने खेळून काढला, अप्पीश पद्धतीनं चेंडू वन बाउंस सीमा पार. तर प्रेक्षकांना विनंती करतोय आपण जरा लवकरात लवकर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. 4 धावेंच्या मदतीनं धावसंख्या धबलकावरती पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. यावेळी स्कोलवर टप्प्याचा चेंडू कोधून काढलाय, चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी होते, चेंडू जातोय सीमा पार, लागोपाठचा दुसरा चौकार. रमेश गडगेच्या बॅटमधनं चौकार येतोय, लागोपाठ 2 चौकार. धावसंख्या धबलकावरती चौकाराच्या सहाय्यानं पाहायला मिळते 9 धावा. 57 धावांचा पाठलाग करतोय, 9 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. मानकिवली गावचा विचार केला गेला तर बैलगाडा शर्यतीमध्ये शिवा बैल आपण पाहतोय नेहमीच बिनजोडच्या शर्ती तो जिंकत असतो. तो शिवा बैल श्रवण अंकुश गडगे यांचा तो बैल आहे. यश चॅलेंजर संघामध्ये ते खेळताना दिसतील. शेवटचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा अप्पीश पद्धतीने खेळून काढलाय, लागोपाठचा तिसरा चौकार. फलंदाज प्रथमेश गडगेच्या बॅटमधनं पहिलं षटक समाप्त. धावसंख्या धबलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत 13 धावा. लागोपाठ 3 चौकार आले. पहिले 3 चेंडू चांगल्या रीतीने फेकले होते गोलंदाजाला. त्यानंतरचा चेंडूवरती चौकार आला, अप्पीश पद्धतीने खेळून काढला. त्यानंतर मिसफिल्ड झाली, मिसफिल्डच्या सहाय्याने चौकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा अप्पीश पद्धतीने खेळून काढला, पॉईंटच्या दिशेनं चेंडू सीमा पार गेलाय. लागोपाठ 3 चौकार खेळलेत प्रथमेशनं. डगआउट मधूनच सेट होऊन आलाय प्रथमेश. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या धबलकावरती पाहायला मिळते 13 धावा. आता मात्र गरज असेल 4 षटकांमध्ये 44 धावांची, म्हणजेच 11.00च्या सरासरीनं या धावा कुटाव्या लागतील. प्रथमेश गडगे पाहायला गेलं तर मागच्या पर्वातील मालिकावीराचं ज्यानं पुरस्कार स्वीकारला होता तोच प्रथमेश. चांगली फलंदाजी पाहायला मिळते प्रथमेशच्या माध्यमातून. मागच्या पर्वामध्ये जशी खेळी केली होती त्या तशीच खेळीची अपेक्षा असेल धुमा स्टार संघाला. तशीच खेळी केली आहे पहिल्या 3 चेंडूमध्ये. पाहायचं आहे यानंतर कशी खेळी करेल. गोलंदाज संगणक येत आहेत गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी. प्रथमेश येत आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहित. आता प्रथमेश बाईकर येत आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला स्पीडअप करायचं आहे जरा. गोलंदाजी करणारा संघ आपण वेळ घेत आहे. गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय ग्रीवा नीरा 11 संघानं पहिल्या सत्रामध्ये 56 धावा कुठल्यात. 57 धावांचा पाठलाग करतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठल्यात. आता मात्र 4 षटकामध्ये 44 धावांची गरज असेल 11.00च्या सरासरीनं. चला स्पीडअप करा, फास्ट खेळायचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेतोय चेंडू, लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या जवळ जाईल, सीमा पार, येतोय चौकार. फलंदाज समाधानच्या बॅटमधनं. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 17 धावा. लागोपाठ 4था चौकार आलाय पाहायला गेलं तर संघाच्या माध्यमातून. 3 चौकार लागोपाठ खेचले फलंदाज प्रथमेशनं. त्यानंतर समाधाननं पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. या मैदानावरती पाहायला गेलं तर कोणताच टार्गेट मोठं नाहीये. धावा चेस होऊ शकतात तशी फलंदाजी करावी लागेल. यावेळीच मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज जज करतोय, चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. समाधानच्या स्वरूपात दुसरा झटका लागतोय, तो म्हणजेच फलंदाजी करणारा संघ धुमाळ स्टार संघाला.
तर एकविरा 11 संघाचे पुरस्कर्ते संघ मालक इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरतून स्थानापन्न व्हायचं आहे. मयूरजी खाडे साहेबांना विनंती करतोय. आणि धुमाळ स्टार संघाचे संघाना मालक आपण सुद्धा यायचं आहे. दिनेशजी धुमाळ साहेबांना विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सामने एन्जॉय करायचं आहे व्यासपीठावरून. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 17 धावा. प्रथमेशचा चेंडू वेगवान चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. नवीन फलंदाज नीरज भोईर येत आहेत. पहिला चेंडू नीरज साठी निर्धाव फेकला गोलंदाज प्रथमेशनं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज प्रथमेशचा. 21 चेंडू 40 धावांची गरज. इथे चांगला चेंडू वेगवान तेज तरार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून लागोपाठ 2 चेंडू निर्धाव खेळलाय. नवीन आलेला फलंदाज नीरज भोईर साठी 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज प्रथमेशनं. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे ते स्वतः गोलंदाज जज करतोय. चुकी होणार नाहीये. फलंदाज होते बाद नीरज भोईरच्या स्वरूपात. तिसरा झटका धुमाळ स्टार संघाला. तिसरा झटका लागलाय. 4 धावा खर्च केलेत. 2 गडी बाद केलेत या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. नंतर मात्र चांगलं कमबॅक. 2 गडी बाद केलेत. 2 निर्धाव चेंडू फेकलेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज आलेत उदय मराठे. तर पारितोषिक असेल अरिहंत रिक्षा स्टँड ग्रुप कडून 500 रुपयाचं पारितोषिक. दीपक गडग्याला असेल जर जेल स्वीकारला तर 500 रुपयाचं पारितोषिक अरिहंत रिक्षा स्टँड ग्रुप कडनं. शेवटचा चेंडू वेगवान चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू पाहायला गेला तर चौकार आल्यानंतर 5 चेंडू नंतरचे निर्धाव फेकलेत. 2 गडी बाद केलेत. त्यामध्ये गोलंदाज प्रथमेशने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 धावा खर्च केल्यात. 2 गडी बाद केल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा धापलकावरती पाहायला मिळाल्यात त्या म्हणजेच 17 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. चला टीम मीटिंग नाही पाहिजे. टीम मीटिंग नका घेऊ. वारंवार आपण खूप वेळ घेत आहे. गोलंदाजी करणारा संघ आपण ग्रीवा निहिरा 11 खूप वेळ घेत आहे आपण गोलंदाजी करण्यासाठी. तर विनंती करतोय राहुलजी चव्हाण सरांना आपण कुठे असेल आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. रिपोर्टिंग करायची आहे. डीजे मास्टर सुद्धा येत आहेत. नाश्ता झाल्यानंतर ते सुद्धा आलेत. पुन्हा एकदा आपलं संगीतानं मंत्रमुग्ध करतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तिसरे षटक हाताळण्यासाठी. जय माळी. स्ट्रायकरवरती प्रथमेश गडगे. मागच्या सत्राचा मालिकावीर. चांगला फटका. जेलची संधी होती. इथे मात्र क्षेत्ररक्षक थांबलाय. चेंडू जातोय 1 बाउंड सीमा पार. लागोपाठचा 4था चौकार. फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधनं. डीजे
चार चौकार आलेत. फलंदाज प्रथमेशच्या बॅटमॅनना धावसंख्या धाबलक्यावरती 21 धावा. गोलंदाज जय थोडंसं रनअप मध्ये अडथळा येतोय, थांबलाय. एका चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या धाबलक्यावरती 21 धावा. अद्यापही 36 धावांची गरज असेल इथून 17 चेंडू मध्ये. फुल्लोर लेनचा चेंडू, चांगला फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकीचं क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगलं येत आहे लकीचा. तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धाबलक्यावरती 23 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील 23 धावा. 57 धावांचा पाठलाग करतोय फलंदाजी करणारा संघ धुमाळ स्टार. चांगली फलंदाजी करतो इथे फलंदाज. इथे चांगला फटका बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, त्याला फेकून दिलाय पार्किंग लॉट मध्ये, जाईल सीमा पार. येतोय षटकार फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधनं. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलक्यावरती 29 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त फटका प्रथमेशच्या बॅट मधनं, लागोपाठचा दुसरा षटकार. धावा धापलक्यावरती 35 धावा. षटकाराच्या मदतीनं 35 धावा. अद्यापही गरज असेल. आता मात्र 14 चेंडू आणि 22 धावांची सामना खुल्ला केलाय. आता मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधनं. इथे मात्र चेंडू हवे ते झेलची संधी असेल, झेल स्वीकारला जातोय. ज्ञानेश्वरनं झेल स्वीकारलाय. मोठा हादरा इथे मात्र बसलाय, तो म्हणजे फलंदाजी करणारा धुमा स्टार संघाला. जबरदस्त फलंदाजी करत होता. 8 चेंडू मध्ये 30 धावांची खेळी गेली आणि आता मात्र बाद झालाय फलंदाज प्रथमेश. मागच्या परवाचा सामना मालिकावीर बाद झालाय. आता गरज असेल 13 चेंडू मध्ये 22 धावांची. 4 चेंडू मध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजानं. 18 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजानं 4 चेंडू मध्ये. 5व्या चेंडू मध्ये त्याचा मोबदल्यामध्ये जो फलंदाज आक्रमक ठरत होता त्याला मात्र बाद केलाय. नवीन फलंदाज योगेश माळी येत आहेत. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. 13 चेंडू 22 धावांची गरज. सामना जर बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल. इथे बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडू. चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतोय ज्ञानेश्वर. तिसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
3 धाव्यांच्या मदतीनं धावा धब्बलकावरती 38 धावा. उर्वरित समीकरण गरज असेल 12 चेंडू 19 धावांची. 12 चेंडू 19 धावांची गरज. जोपर्यंत मैदानामध्ये जलपानाचा बेल झाला तोपर्यंत जाऊयात डीजे मास्टरकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावा धबलकेवरती 38 धावा. 12 चेंडू मध्ये गरज असेल आता 19 धावांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संगनायक प्रथमेश बाईकर ज्यानं 4 धावांचं षटक हाताळलं होतं. दुसरं षटक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय. तर जयमाळीचा विचार केला तर त्यानं तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या. पाहायला गेलं तर धुमा स्टार संघाचं या सामन्यामध्ये कमबॅक झालाय. त्या षटकामध्ये जरी प्रथमेश सर का गडी बाद केला असेल तरी 21 धावा त्या षटकामध्ये खर्च केला गोलंदाज जयमाळीनं. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश संगणक येत आहेत. स्ट्राईक एंडवरती योगेश. इथं बॅटची कडा घेतली. फाईन लेगला येतोय चेंडू. तोपर्यंत इथून एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धबलक्यावरती 39 धावा. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली आहे. पाहायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये सुद्धा संगणक गोलंदाजी करत होते. त्यानं पहिला षटक 4 धावांचा फेकला होता. एक गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये संगणकाने 4 धावांचा षटक हाताळलं. 2 गडी बाद केलेत. आता पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळतायत वैयक्तिक. इथे चांगला चेंडू पंचांकडे दाद. लेग बिफोर द विकेट च्या स्वरूपात इथे होतोय फलंदाज बाद. उदय मराठे लागते झटका 5वा. डीजे नवीन फलंदाज ओमी गडगे. वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी होत्या. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. 9 चेंडू मध्ये आता गरज असेल 18 धावांची. 9 चेंडू 18 धावांची गरज. बारा चेंडू 19 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. त्यानंतर फलंदाज बाद झालाय.
तद्दनचा चेंडू फेकलाय निर्धाव. 9 चेंडू 18 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती ओमी गडगी. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो ओमीच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. एका धावेवरती समाधान मानलं जाते. स्ट्राईक एंडवरती फलंदाज योगेश माळी येतोय. आता मात्र 8 चेंडूमध्ये गरज असेल 17 धावांची. एका धावेच्या मर्जीनं धावा दाबलकेवरती 40 धावा. 8 चेंडू 17 धावांची गरज. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज करतायत. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा दाबलकेवरती पाहायला मिळते 41 धावा. गरज 7 चेंडूमध्ये 16 धावांची. 7 चेंडू 16 धावांची गरज. फलंदाजी करणारा दुमा स्टार संघाला ग्रीवान हिरा 11 संघासमोर या धावा कुटायच्या आहेत. 7 चेंडूमध्ये गरज 16 धावांची. ओमीसाठी हा चेंडू बॅटची काढा घेतोय. चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमा पार. ओमीच्या बॅटमधनं येतोय हा चौकार. डीजे केलायचं आहे. गोलंदाजी करणारा संघ ग्रीवान हिरा 11. स्पीडअप करा. पाहायचं शेवटचं षटक कोणता गोलंदाज येतोय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. ओम बाईकर येत आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. गरज आता असेल 6 चेंडू आणि 12 धावांची. 6 चेंडू 12 धावांची गरज. धावसंख्या दाबलकेवरती 45 धावा पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक गरज 12 धावांची. 6 चेंडू 12 धावांची गरज. यापुढील सामना असेल एकविरा 11 विरुद्ध साईशा 11. साईशा 11 संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला सज्ज राहायचंय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज ओम बाईकर ना. आता गरज असेल 5 चेंडू मध्ये 12 धावांची. 5 चेंडू 12 धावांची गरज. ओमचा हा चेंडू पंच नौची खून करतायत. बिम्मार चेंडू हाताला गोलंदाजानं. आता